नमस्कार. परीस फाउंडेशनच्या वतीने आम्ही आपल्यासाठी मनाच्या आरोग्याविषयीची ही खास माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण अशा एका प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या खूप जवळचा आहे. मन उदास झाल्यावर किंवा स्ट्रेसमध्ये असताना आपल्याला अचानक गोड किंवा काहीतरी चटपटीत जंक फूड का खावंसं वाटतं? जरा डोळे मिटून आठवून बघा. असा एखादा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी तर आलाच असेल, नाही का? समजा ऑफिसमध्ये बॉस सगळ्यांसमोर ओरडलेत किंवा जोडीदाराशी खूप मोठं भांडण झालंय. कधीकधी तर रात्री अचानक खूप एकटेपणा जाणवतो आणि मग आपोआप आपले पाय फ्रीजकडे वळतात. असं होतं ना? पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही आपल्या पोटाची भूक नसते, अजिबात नाही. ही असते भावनिक भूक. म्हणजे आपण पोट भरण्यासाठी नाही, तर आपल्या मनातील एक प्रकारची पोकळी भरण्यासाठी खात असतो. तर मग ही भावनिक भूक किंवा इमोशनल हंगर म्हणजे नेमकं काय असतं? चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया. मानसशास्त्रामध्ये याला इमोशनल ईटिंग असं म्हणतात. आणि जे पदार्थ आपण अशा वेळे खातो ना, म्हणजे आईस्क्रीम, चॉकलेट किंवा चिप्स, त्यांना कम्फर्ट फूड म्हटलं जातं. नावाप्रमाणेच हे अन्न आपल्याला कम्फर्ट म्हणजे आराम देण्यासाठी असतं. पण तो आराम पोटाला नाही तर मनाला मिळत असतो. याच्यामागे खूप इंटरेस्टिंग सायन्स आहे बरं का. चला आपल्या मनाचं विज्ञान थोडं समजून घेऊया. पाहूया की ताण आणि अन्न यांचा नेमका संबंध काय आहे. आता बघा, जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो तेव्हा आपलं शरीर कॉर्टिसॉल नावाचा एक स्ट्रेस हॉर्मोन तयार करतं. यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटतं. पण ज्या क्षणी आपण आपलं आवडतं कम्फर्ट फूड खातो तेव्हा आपला मेंदू डोपामाइन आणि सेरोटोनिन ही हॅपी केमिकल्स तयार करतो आणि आपल्याला एकदम छान शांत वाटायला लागतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मेंदूसाठी हे कम्फर्ट फूड म्हणजे जणू काही एका उबदार मिठीसारखं असतं. एक असं आश्वासन की काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. पण थांबा, ही गोष्ट फक्त केमिकल्सपुरती मर्यादित नाहीये. याच्यामागे आपल्या आठवणी आणि अन्नाचं एक खूप खोल आणि घट्ट नातं आहे. विशेषतः आपल्या भारतीय संस्कृतीत तर अन्न आणि भावना यांची एक वेगळीच सांगड आहे. आठवतंय का? लहानपणी आजारी असलो की आई गरमागरम शिरा किंवा खीर करून द्यायची. आज मोठेपणी जेव्हा आपल्याला एकटं वाटतं ना, तेव्हा आपला मेंदू नकळतपणे त्याच शिऱ्यामध्ये किंवा खिरीमध्ये आईची माया आणि ती सुरक्षितेची भावना शोधत असतो. बरं, हे सगळं तर कळालं, पण मग प्रश्न असा आहे की या भावनिक भुकेवर नियंत्रण कसं मिळवायचं? चला आता त्यावर बोलूया. यासाठी ना एक खूप सोपी पद्धत आहे. तिला म्हणतात हॉल्ट मेथड, म्हणजे HALT. पुढच्या वेळी जेव्हा काही खाण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी हंग्री आहे का? म्हणजे मला खरंच पोटाची भूक लागली आहे? की मी अँग्री आहे? म्हणजे मला राग आला आहे? की मी लोनली आहे? म्हणजे मला एकटेपणा जाणवतोय? की मग मी टायर्ड आहे? म्हणजे मी खूप थकलोय? आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर तुमचं उत्तर अँग्री, लोनली किंवा टायर्ड असेल तर तुम्हाला अन्नाची नाही तर तुम्हाला विश्रांतीची किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलण्याची, एका कनेक्शनची गरज आहे. आपल्याला फक्त आपल्या जुन्या सवयींना नव्या चांगल्या सवयींनी बदलायचं आहे. जसं की एकटेपणा वाटल्यावर फ्रीज उघडण्याऐवजी एखाद्या मित्राला फोन करून बघा. राग आल्यावर खूप खाण्याऐवजी थोडं चालायला जा किंवा आवडती गाणी ऐका. आपल्याला आपल्या मेंदूला आनंदी होण्याचे दुसरे अधिक आरोग्यदायी मार्ग शिकवायचे आहेत. आणि या सगळ्या उपायांच्या मुळाशी एकच महत्त्वाचा विचार आहे, आणि तो म्हणजे आपण अन्नामध्ये तात्पुरतं सुख शोधण्याऐवजी माणसांमध्ये खरं सुख शोधायला शिकलं पाहिजे. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. आपल्या एकटेपणावर आईस्क्रीम हा काही खरा उपाय नाही, तो एक तात्पुरता उतारा आहे. खरा आणि कायमचा उपाय आहे तो म्हणजे संवाद आणि आपल्या आजूबाजूची माणसे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा मन उदास होईल तेव्हा ताटात सुख शोधण्यापेक्षा आपल्या माणसांमध्ये सुख शोधा. ही माहिती होती आमच्या मनाचे खेळ या खास मालिकेमधील. आपल्याला जर याविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा बोलायचं असेल तर आपण मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.